हे बघ आता आहे ना हा. दवाखान्यात तुला नेऊन पाहिलं आणि तू दवाखान्यात घाबरती हा मग त्यापेक्षा एक ठिकाणी बाबाचा निरोप लागला मला. अहो बाबा बिबा काय नाही करीत ए तुला काय कळत आहे म्हणजे मग आम्ही पहिले गंज बाबा केले आपण कुठे जातो काय बाबाकडे अरे बाबा केलं तेव्हा पोरं झाली बरोबर हा तेव्हा तेव्हा असं बीपी हाय व्हायचा हे व्हायचा. मग तेच ना हा, मग आता काय करू बाबाकडे जाऊ आता डायरेक्ट पोरच बंद करून टाकू. अहो ते बाबाचं कुठं खरं राहतं का आता हे मोकार झाली यायला काय करायचं सांग. बंद करायला ऑपरेशन करावं लागेल बाबाकडे जाऊन काय करणार आहे बाबा बरोबर करेल त्याच्यामध्ये हवामध्ये लय बायाला फरक पडलाय. काही नको येडापणा करू जरा. बाबा काय करणार त्याच्यात इकडे का पैसे लागणार आहे का बाबा काय तिकडे किती पैसे लागतील. इकडे या पोरायला कोणला आंगडा आहे तर कोणला चेडी नाही. मग झाले तुम्हाला किती कळत माहिती नाही का? झाले किती माहिती ना. गंज एक डझन आहे. आणि मग काय काय करते एवढ्याला ते बोकांडी पडा सारखे. हा? तुम्हाला पोर लागत होते ना मग बाबाकडे नेलो होतो मला लागत होतं का मग मग तू म्हणले का पास झाले आता पण तुला वाटतं वाच येतं होऊ द्याच. मग हो द्या ना मग त्याला काय होतं आता कायला बंद करायचे एवढं वाया चाललं का आपलं. तुमचं तर लयच अवघड आहे चालू करायचं तरी बाबा बंद करायचं तरी बाबा अरे त्याला बिस्किटच्या पुढे लागत त्याला चहा लागत त्याला हे लागत ते मग खाऊ द्या लागत. ना मग हे? कुठून आणायचं. मी नाही येणार बाबाकडे जाऊ हा येडबंड नको चाल नाही हो तू नीट पटकन चाल. बाबाकडे काय आहे ए जाऊन तो पाहू फरक पडला तर पडला 4-2 किटीला येऊन पाहू. आणि जर नाही बंद झाले मग आणि जर येता परत दिवस गेले तर मग अवघडच होणार आहे. परत आणखी एखादं वाढल. तुम्ही तर बाबा काय चावलं ते काय मग माहित. त्याचं काय सांगावं म्हणजे येतात तर कसं दिवस जाईल म्हणजे मग बाबा महिन्याला यावं लागेल ना. हा मग आता 2-4 किट्या करायच्या म्हणल्यावर मग बाबा का मला ते ठेवून घेणार आहे का तो काला ठेवून घेईल. आता आपण घरी यायचं मग चाल अहो ऐका ना चाल घे ना येडपण करे. बाबा न बिबा ना माझ्या डोक्याच्या बाहेर आहे हा चाल. घंट्या बाबा की जय हो 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 बस. घंट्या बाबा की जय हो घंट्या बाबा की जय हो घंट्या पाय बाबा पड की जय बाबाच्या. हो हा घंटे बाबाच्या पाय पड. घंट्या पाय बाबा कुठे की बाबा जय तुमचे हो घंट्या हा, बाबा तिकडे की पडत जय हो जागी. घंट्या बाबा की जय हो घंट्या बाबा बस की करा जय बाबा हो पेशंट आहे घंट्या पेशंट बाबा की जय हो घंटे बाबा पेशंट आले पेशंट आले. पेशंट आले हा. तू काय हालीतच राहतो काय सारखा. घंटा बंदच होत नाही माझा अरे, 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 मग तू पार करस काय तू. घंट्याला हात लावायला हा. मग धरावं लागतो का हा घंटा बंद त्या बाय ऐकलं म्या बायने सांगितलं काय सांगितलं म्हणा घंटे बाबाकडे जाऊन या म्हणा तुम्हाला फरकच पडायला पाहिजे म्हणा नवरा बायकोला. हा. नाही फरक पडतो आपल्याकडे जे आलं ना हा. त्याला फरकच पडला हा आजपर्यंत ना? आपण काय जिती बाबा नाही 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 बरोबर. तुमच्या मनानं काय दान पेटी नाही, टाकायचं ते- मागे ते- ते पेटी. करू करू करू. हा, हा, हा. ही दानपेटी काय हा, चांगली मोठी होईल दिसते. आता हालायचं बंद करा ना. तसंच आहे. घंट्या बाबा की जे बस आता. घंटा बंद बरं मी होत काय नाही. आम्ही काल आले तुमच्याकडे. हा, हा. हा? कारण नाही ना माझा घंटा मोठा असल्यामुळे माझं घंट्या बाबा नाव ठेवलं हा का काय काय होतंय? प्रत्येक लोक त्या घंट्याला हात लावून जातात घंट्या मी लावला बाबा आता बस करा. बाई तुम्ही घंट्याला नाही हात लावला हे दर्शन घे दर्शन हा. घे ते हलवायचे बंद होतील तसे. हा बोल जय घंटा बाबा की जय हो बोला बरं मी काय आता बाबा हे बघा आम्ही ना दवाखाने केले. ही कुठून आणला बाबा कपडा एवढा मोठा भक्तीचा आहे तो भक्तीचा हो, हो. भक्तीचा बरं मी काय आता बाबा बोला आम्ही ना दवाखाने केले. बरं बरं पहिले जे काय केलं दवाखाने केले पोरं होत नव्हते. हा मग एकूण तिकून बाबाकडे गेलो का तर त्याने पोरं चालू करून दिली म्हणजे व्हायला लागले. बरं झालं व्हायला लागले ना आता बंदच व्हायना. हा असं झालं बंद व्हाय ना हा एक डझन झाले एक डझन झाली. झोपायला जागा नाही कोण नाही झोपत कोण तिच्या अंगावर कोण मा अंगावर कोण याचा कपडा ओढीत कोण त्याची गोदडी ओढीत. हा आता हे काय नाही मात्र येतो आपला अच्छा, अच्छा, हा. पोरं बंद होती हा. पण तुमचा हातरून वेगळा करायला लागेल पोरायचं नाही तुमचं आमचं हं. बाबा सगळं कर पण आमचं आतूर बाजूला करू नको. हा, मला जमत नाही तसं नाही का नाही. बरं एक केलं तर होईन का काय तुमची शिर चॉकअप करून टाका तुम्ही कायमची म्हणजे शिर चालेल ना काय म्हणला शिर चॉकअप करतो शिर चॉकअप करतो हं. म्हणजे मग मी कुठे जायचं नाही का मग. करा बाबा करा हा? शिर जर चॉकअप केली ना हा. का मग पोरं सोरं सगळे बंद होती हा
नाही तर मग कुलूप ठोक ना. कुलूप ठोकलं ना हा ती जागा खराब होऊन जाईल. कस काय कोण जेव्हा लागलं तेव्हा उघडता येईल ना. नाही त्याला जर लोखंडाचा स्पर्श झाला ना हा जागा नाश पाहून म्हणजे म्हणजे ते काय म्हणू काय राहिलं बाबा गज पकडते का ते. गंज पकडीत. मग काय कर याचा इलाज काय दुसरा. आता ती शिर तोडावं लागेल एक नाही चेकअप करावं लागेल एक तुमची. नाही तर एकच पर्याय. बरं माझ्यापेक्षा यायचं काय करता येईल का. मा राव दे तसंच. त्याला नाही ना माझ्या शेवेला जर ठेवलं ना हा तर पोरं लगेच बंद होऊन जात. हा बंद होऊन जातील पाहिजे जर राहिले मी है ना. म्हणजे तुझ्या शेवेला माझी बायको ठेवायची. हा म्हणजे खेटी येतं जाते मग दर महिन्याला यायच्या ना. महिन्याला. मग आम्ही दोघं ये जाऊ दर महिन्याला. आमुष्याच्या दिवशी जायचं मग कमी. चालेल. मुक्कामी हा मग आपण दोघं ये जाऊ ना आपल्याला काय काम आहे. नाही दोघांनी एकटी जणी आता नाही ना एवढा मोठा खिचडीचा डबा भरून आणि जायचा. कायची कोणाला साबुदाणा खिचडी कोणाला येड सगळ्यांना वाटून द्यायचं. हा, बरं पार्सल. हा. अर्धा डबा तिकडे द्यायचा हा. अर्धा डबा इकडे ठेवायचा. दानपेटी हा, मंदिरापाशी बाबाला गांठ्या बाबा. खाशील बा. नाही मला तर निरंकार असतो. हा. मी फक्त तेच खातो. पप्पायाच खातो केळं खातो सफरचंद खातो दुसरं काय खात नाही. हे पेत असेल ना तू नाही. दूध हा दूध घेतो एक कप घेतो. म्हणजे फळावरच बा तू. हं. चांगलं काय बरं मी काय यायचं मग पहा ना तुम्ही मा राव द्या यायचं बंद करावं. पोरं तिला होते मला नाही होती. पोरं मला नाही होती तिला होते मा बायकोला. आपण तुमच्यामुळेच होते ना. तुम्ही ना बाबा यांना कामाला लावून द्या इथं झाडझुडीला काहीतरी झाडे बिडे लावा आणि यांना पाणी घालायला ठेवा. आणि तू काय करशील घरी मी पोरं सांभाळीन. एवढे. हा अरे तो आचार तरसते का तो का त्या पोरायचा. काढेन मी. हा? मोकर हान ती पोरायला ही. बाई तुझा हात दाखवा. हाय का बाई तू लवकरात लवकर उपाय कर. हा ना अजून तुझ्या नशिबात आहे ना 7 पोरी. अजून पाय जगशील का तू जगशील का हा. आणि मी तरी जगल का सांग. गांठ्या बाबाचं बोल खोटं ठरत नाही. खरी बात आहे आई. हा भक्तीपणा सोडून देईन मी. हा. हा खोटं निघलं तर बाई तुझं मन लय मोठं बघा. खरंच आहे बाबा पण काय मनानं लय मोठी. हा. हा पर ते ना तुला म्हणजे आड येत आहे. हे अरे बाबा काय सांगा मन तुम्हाला. लय मोठं हा. मस्त पाय एवढं. बायकांचा जर दारात पाहुणा आला उपाशी कधी पाठवलं नाही कधीच नाही. हा. पाहिलं का? बळ चहा पाहिजे बाईचं मस्त पाय एवढे. पहिलं पहिलं बायकोला सांगेल हा. कोणताही माणूस येऊ कोणतीही बाई येऊ हा. आपल्या घरी बिगर पाण्याची आणि बिगर चहाची गेली नाही पाहिजे. बाई हा. तू मस्त जगाला चांगली पण भावबंदकीला आवडत नाही. नाही आवडत बाबा. हा भावबंदकी तुझ्या नावानं कर. यांचे भाऊ तुझं मन लय मोठं पण ते ते काय. आवडायचं काय कारण झालं नाही आवडायचं. हा. हे पोर झाले जास्त हा. त्याच्यामुळे ते मग भाऊ राग करायला लागले. मग आम्ही अलग राहतोय आता. मग आता काय उपाय बाबा. आता उपाय एकच आहे. हा तुझं ऑपरेशनच करावं लागेल शेवट. बेव अहो, वाटत ते- ना तिला बाबा बिया वाटत म्हणतो तुमच्या आलो ना. देव औषध मग कायच पोरं बांधवायचं. हा मग- औषध पण आहे का हा. हा, मग तेच द्या मग ना. ते तुला बारी रे बघ. हा. मला काय आलं ते करते नुसकान. बोल घंट्या 4-2 बाबा. महिने थांबू गेल मी. बोल घंट्या बाबा की जय. 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 म्हणजे कुठं हे रोज पाण्यामध्ये घ्यायचं आणि पाण्यात. सकाळी आंघोळ केलं का भस्मा लावायचं जायचं. हा पोर ऑटोमेट बंद होती. चालेल फक्त काय करायचं रातभर यांना घराच्या बाहेर ठेवू जायचं. हा कधी ज्या दिवशी ते येतं ना 4 दिवस. हा 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 हं? हा बरोबर अडचण येते. हा दाराबाई घंट्या बाबाच्या प्रसादाचा अपमान करायचा नाही. नाही नाही हा बाबा. प्रसाद आहे. सांडू नको. हा हे कोणला देत नाही मुख्यच. आता तू बुळीसाळी सवासीने म्हणून ये तुला देतो. बोल घंट्या बाबा की जय. तो जीवा का पाहिलं त्यांनी बाबा देईनच उदीन काय. देवराज हे घंट्या बाबाचं लेणे. आता तो अकरा होते का माग हा बरं माग दिलाय का तो. काय जय घंटा बाबा की हा मग मग जय घंटा बाबा की जय. जय, हा. जाता जाता घंट्याला हात लावून जातो हा आहे का बाबा पण आता किती दिवस पुरवलं अंगारा. महिनाभर पुरं महिन्याला परत देतो ना. संपले परत बरं ना. मग का हो? मग तो महिन्यात काही नाव बिव नको घेऊन यायचं. नाही 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 नाव जर घेतलं ना तर तू माणसातून जाशील. कोणाच जाईल मी. नको सो नको सो नको सा. मग किती दिवस दम काढावं लागेल मला. वर्षभर. जगाल का मी तोवर येणं मला एक रात्र लय होती. एक काम करी जायचं लय सावध झाली का येऊन ये माझ्या गांड्याला हात लावी जायचं. चला
तो घंट्याला हात लावू काय होईल भावाला आणि लगेच तूच मन शांत होऊन जाणार. घंटा पाहतच बोल घंट्या म्हणजे बाबा. रोज दर्शन येतो हा बाई घंट्याला हात लावून जर जायचं. दुसऱ्याच घंट्याचं दर्शन घेतलं मग काय करायचं? घेतलं नाही, ना तूच सांग. घेतलं ना माझं घंटा दर्शन. तू हा, घे. हा, हो दर्शन घ्या नका दर्शन सावळू. घंट्याचं. तुम्हाला बाबा लागत ना. अरे पण वर्ष यायला काय येऊन 5 झाला मला घ्या भाऊ, दर्शन घंटा घ्या. यानं माझं सगळं बंद करून टाकलं काय? अरे घंटा तुझ्या वर्षभर तुला चांगलं माहिती आहे ना? मग दर्शन मी एक घ्या. दिवस तरी दम काढते का? घंट्याचं दर्शन घ्या. घंटा तुटायची पळी आली त्याला वरून यायचा तार घंटा जावा त्याच्याकडे. काय मागून घे घंटे बाबा बशी. ए बाबा एवढे दिवस दम नाही काढा बरं का? परत तुम्ही सांगितलं नाही घंट्या बाबा की जे घंट्या हा. बाबा की जय हो. घंट्या बाबा की जय मामा हो. बायकोचे पोरं बंद होऊ दे. हा हा हा. घंट्या बाबा की जय हो. हे झाले हेच आहे ना काय कोणाला चेडी नाही तर कोणाला बाई गोधडी नाही. जात तर घंट्याला नमस्कार करून जाय काहीतरी. घंटा बाबा की हा, जय. तू काय देणार का माझ्या घंट्याला? घंटा बाबा माझ्या पोरं बंद होऊ दे. मी तुला 1 किलो पेढे वाटीन. हा, पेढे पेढे तुमचा शब्द सोडा. बोल घंटे बाबा की जे बायला पोरं बंद होऊ दे. हा. तुला ना 1 डझन केळं चालेल. त्याला रक्त लागतं रक्त. खायला केळं खायला. हो नाही, कोंबडा बोकडा काय तर सांगा ना. घंट्याला हा का? घंट्याला म्हणजे 2 पायाचं का 4 पायाचं? 2 पायाचं दिलं तर चालन 4 पायाचं दिलं तर चालन पण त्याला रक्ताचा डाग ए, लागतो काय घंट्याला. देऊ सांग पटकन. कोंबडा द्या कोंबडा. कोंबडा देऊन स्वस्त. बरे बा बाबा घंटे बाबा की जे घंट्या तुला आहे ना मी 2 पायाचं कोंबडं देईल. वर फट्या पराचं ते. उलट्या पाकाचं. हं. बरं चाल उलट्या पाकाचं दिलं. हा, हा. मग माय पोर बंद होऊ दे आणि परत महिन्याने मला चालू होते काम. चालेल. हा? हा. मा बायकोला तरच नको आणि मला तरच नको. चाल येऊ का बाबा? हो या बोल घंट्या बस बाबा आता की आली जय. का? बोल घंट्या बाबा की जय. चाल येऊ का? बोल घंट्या बाबा की जय. बोल घंट्या चाल बाबा उठा की जय. आता. बोल घंट्या चपला बाबा घाल. की जय. बोल घंट्या बाबा की जय. बोल घंट्या बाबा की जय.